जायकवाडीच्या नाथसागरामध्ये सौर ऊर्जेचं जे प्रकल्प आहे ते राबविण्यात येणार आहे आणि त्याचाच आता विरोध जे आहे तिथले स्थानिक मच्छीमार करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि प्रशासनाला त्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे, जोपर्यंत हा जो प्रकल्प आहे त्याच्यावर निर्बंध आणण्यात येणार नाही, जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते आम्ही मागे घेणार नाही, असा पवित्रा इथल्या आंदोलकांनी घेतलेला आहे। माझ्यासोबत महिला आहेत, लहान बालकं आहेत आणि अशा पद्धतीनं नाथसागराच्या या धरणाच्या पाण्यामध्ये सकाळी 10:30 वाजल्यापासून त्यांचं जे आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्या पाठीमागे जर बघितलं तर पहिल्यांदाच नाथसागराच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीनं हजारोंच्या संख्येमध्ये इथं जे आहे ते जलसमाधी आंदोलन जे आहे त्यांनी सुरू केलेलं आहे। प्रशासनाचा व्यक्ती जोपर्यंत पाण्यात येणार नाही आणि आम्हाला लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत आमचा जो आंदोलन आहे आम्ही पाठीमागे घेणार नाही, असा जो पवित्रा आहे इथले आता मच्छीमार संघटनेने घेतलेला आहे। माझ्यासोबत काही मच्छीमार महिला आहेत, बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। काय नेमकी मागणी आहे? आमची मागणी आहे सौर ऊर्जा रद्द करावा म्हणून मागणी आहे। आमचे भाऊ आई बहिणी कशासाठी आलेले, त्यांनी मरावं का? काय करावं त्यांनी? आमच्याकडे काहीच पर्याय नाहीये। तुम्ही जर निर्णय घेत नसाल ना तर आम्ही श्रद्धांजली घ्यायला तयार आहे। सरकारला झोपला का? सगळ्यांची मांड तयार करता, मग आमची का बरं नाही करत ते? आमचे लहान लहान लेकर सकाळपासून इथं, आम्ही काय करायला पाहिजे? आम्हाला काय खायला प्यायला काय एक दुसरं काय नुकसान होईल या प्रकल्पामुळे तुमचं? आमचे आयुष्य त्याच्यावरच आहे। त्याच्या हे सौर ऊर्जा रद्द झालं पाहिजे, ही आमची मागणी, दुसरी काही नाही। रद्द झाले पाहिजे। आमच्या माणसांनी उड्या खाल्ल्या त्याच्यामुळे ते बंद झालं पाहिजे सगळं। आमच्या माणसाला काय आजी कुठून आलात तुम्ही? किती वेळ झाला तुम्ही पाण्यात आहात? आम्ही बाई कालपासून आलेलो आहे। आम्ही इथं उपाशी तापाशी लेकरं बाळा सगळं इथंच आहे। आम्ही काय करावं आता? काय खावं? तुम्ही झाले मोठे, आम्ही पडलो लहान, मग आम्ही काय खावं? लेकराला काय घालावं तुम्ही सांगा ना। आता काय मागणी आहे? किती वेळ पाण्यात थांबायची इच्छा? आमची दिवसभर रात्रभर राहायची ताकद आहे पाण्यामध्ये। आमच्या गरीब लेकराचं आम्ही काय करायचं, काय खायचं? आमच्या उपासमारीची वेळ आलेली आहे गरीब माणसावर। आम्ही मरायचं का? म्हातारे कुतारे सारे पाण्यात आलेले आहेत। हे सगळ्या जे मच्छीमार महिला आहेत, विविध संघटनेच्या महिला अहमदनगर असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून इथं आलेले आहेत आणि लहान बालकं आहेत, महिला आहेत। सकाळी अक्षरशः 10:30 वाजल्यापासून या पाण्यामध्ये ते जलसमाधी आंदोलनात सहभागी झालेलं आहे। जवळपास 3 ते 3.5 तास होत आहेत, मात्र प्रशासनातला एकही व्यक्ती जो आहे, एकही अधिकारी आहे तोडगा काढण्यासाठी पुढे आलेला नाही। जोपर्यंत प्रशासनातला व्यक्ती पाण्यात उतरून आम्हाला लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत आमचा जो आंदोलन आहे ते आम्ही मागे घेणार नाही, असा जो पवित्रा आहे इथल्या आता आंदोलकांनी घेतलेला आहे। कॅमेरा पर्सन हर्षल सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, पैठण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।